जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। अशोक चौक परिसरात असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही कामाला इकडून तिकडे तिकडून इकडे असा टोलवाटोलवी सध्या सुरू आहे। बँकेचा व्यवहार ऑनलाईन झाला असला तरी या ठिकाणी अजून संतगतीने काम सुरू असल्यानं अनेकांना तासनतास ताटकळत थांबावं लागतंय। या बँकेत आलेल्या खातेदाराला नेमकं काय पाहिजे हे जाणून न घेताच तेथील कर्मचारी त्या खातेदाराला इकडून तिकडे तिकडून इकडे आधार कार्ड झेरॉक्स आणा, पॅन कार्ड झेरॉक्स आणा, बँकेचं पासबुक झेरॉक्स आणा आदी कारण देत खातेदारांना खालून वर वरून खाली असा हेलपाटा मारावा लागतोय। या भागातील सर्वसामान्य नागरिक हे तेलुगू भाषिक, त्यांना नीट तेलुगू बोलता येत नाही। तिथे अधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर कसं देतील असे एकीकडे असताना बँकेत आलेल्या खातेदारांना पिण्यासाठी पाण्याची सोय नाही। आता प्रचंड ऊन आहे, अशा परिस्थितीत बसायला जागा नाही। प्रत्येक काउंटरवर 8-10 ग्राहक ताटकळत उभे असलेले पाहायला मिळतात। ग्राहकांना फॉर्म इंग्रजीत दिल्यानं ग्राहकांना तो भरता येत नाही। त्याऐवजी मराठीतून फॉर्म दिल्यास बाहेर जाऊन फॉर्म भरल्यास 10 रुपये एका ग्राहकामागे मिळतात। अधिकारी यांना बाहेर पाठवून आपलं पितळ उघडं करतात का हा प्रश्न आहे। केवायसी, आरएसी, कन्व्हर्ट अशा कारण सांगून फक्त ग्राहकांना हेलपाटे मारायला लावणं असा प्रकार सुरू आहे। 12 वाजता येऊ, 1 वाजता त्यांना दुपारचं 3-4 पर्यंत लटकवत ठेवणं असा प्रकार सुरू आहे। नंतर अधिकारी उद्या या म्हणून पुन्हा मोकळे। जिल्हाधिकारी व संबंधित बँक अधिकारी याबाबत योग्य ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे। या बँकेत नवयुवकासह वयोवृद्ध नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात, त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा आहे।